तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये. मी आता आहे श्रीपतराव भोसले हायस्कूल या शाळेवरती आणि या शाळेवरती यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधणार आहोत, जे की जिल्ह्यामध्ये प्रथम, द्वितीय आणि तिसरा क्रमांक पटकावलेले विद्यार्थी आपल्या बरोबर आहेत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्यांनी कशा पद्धतीने अभ्यास केला, त्यांनी कशा पद्धतीने यश मिळवलं, या सर्व गोष्टींवरती आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मला तुझं नाव सांग आणि काय सांगशील, तू कशा पद्धतीने अभ्यास करत होतीस? माझं नाव रोटे वैष्णवी महादेव. मला माझं वाणिज्य मधून मला 89.17% गुण मिळून मला यश प्राप्त झालेलं आहे. तर याचं श्रेय मी माझ्या आई बाबांना देईन. आणि मला भोसले हायस्कूल मधील शिक्षकांनी देखील खूप सपोर्ट केला. अभ्यासामध्ये काय अडचणी आल्या त्या त्यांनी समजावून सांगितल्या. अभ्यास करत असताना पहिल्यांदा कन्सेप्ट क्लिअर असणं महत्वाचं असतं. तर अभ्यासामध्ये सातत्य देखील असणं महत्वाचं असतं. तर मी संध्याकाळी रेग्युलर 3 तास अभ्यास करायचे आणि पहाटे 3 ते 5 अभ्यास करायचे. त्यामुळे मला यश प्राप्त झालेलं आहे. आणि तू काय संदेश देतील विद्यार्थ्यांना, कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे विद्यार्थ्यांनी? पहिलं तर म्हणजे कन्सेप्ट समजून घेतला पाहिजेत आणि त्याचं रिव्हिजन केलं पाहिजे आणि अभ्यासामध्ये सातत्य ठेवायला पाहिजे. तुझं नाव सांग आणि तुझा कितवा क्रमांक आलेला आहे आणि तुझं अभ्यासाचं नियोजन कशा पद्धतीने असायचं? माझं नाव साळुंकी ऋतुजा. मला सायन्स मधून 90% भेटलाय. माझा तृतीय नंबर आलेला आहे. तर मी माझं श्रेय आई बाबांना, शाळेतल्या शिक्षकांना, सगळ्यांना देईन. आणि पहिली गोष्ट म्हणजे सायन्सचा अभ्यास करताना असं वाटतंय की खूप अवघड आहे सायन्स. अभ्यास जास्ती करावा लागतो, करावाच लागतो अभ्यास. कन्सेप्ट क्लिअर करावा लागतो, डाऊट विचारावे लागतात, शिक्षकांना क्लिअर करावे लागतात. आणि जे मॉक टेस्ट आहेत किंवा पेपर आहेत ते रेग्युलर दिले पाहिजे. एक पण टेस्ट नाही बुडवली पाहिजे. बरोबर. म्हणजे अभ्यासामध्ये सातत्य असणं खूप गरजेचं आहे असं तुला म्हणायचं? हो, सेल्फ स्टडी करायला पाहिजे जास्तीत जास्त वेळ, किमान 7 ते 8 तास. बरोबर. तू काय सांगशील, तुझं नाव सांग आणि कितवा क्रमांक मिळवलेला आहेस तू? माझे नाव स्नेहल विजय पवार आहे. मी सायन्स मधून माझा 2nd नंबर आलेला आहे. 91% आहेत मला. सायन्स मध्ये कन्सेप्ट क्लिअर असणं महत्वाचं असतंय. मग त्यामुळे कन्सेप्ट क्लिअर करायला लागतात, शिक्षकांना विचारावं लागतं आणि रेग्युलॅरिटी ठेवावी लागते. तेच महत्वाचं आहे सायन्स मध्ये, तर चांगले गुण मिळतील रेग्युलॅरिटी ठेवल्यामुळे. म्हणजे सातत्य असणं हेच यशाचं गमक आहे. बरोबर आहे. आता आपण इकडे जाऊया, विचारूयात. तुझं काय नाव आहे, तू काय सांगशील आणि तुझं अभ्यासाचं नियोजन कशा पद्धतीने होतं? माझं नाव प्रथमेश दिरगुळे आहे. मी सायन्स विभागात शिकत होतो. माझा प्रथम क्रमांक आलेला आहे. मला 92.50% पडलेत. माझ्या यशामध्ये माझे आई वडील आणि सगळ्यात मेन म्हणलं तर भगत सर, गार्गे सर आणि माझी प्राचार्य देशमुख सर यांचा खूप महत्वाचा वाटा आहे. त्यांनी मला सारखं मार्गदर्शन दिले, असं करत जा, तसं करत जा. मी खरं सांगतो तर मी 12वीला आल्यापासून 12वी स्टार्टिंगला मी एवढं काही सिरियस घेतलं नव्हतं अभ्यासाला. पण जसं जसं पेपर जवळ आले मी भगत सरांनी ती मला समजून सांगितलं, अभ्यास करत जा, अभ्यासाशिवाय काय नाही. मग मी जसं जसं पुढे वेळ वाढत गेला तसं तसं मी अभ्यासाचा वेळ माझा वाढवत गेलो. स्टार्टिंगला मी असं 4-5 तास अभ्यास करतो. जसं जसं पेपर जवळ आले तसं मी 3-3 तास असे अभ्यास करत होतो. 3-3 तास, 3 तास बसल्यावर 5-10 मिनिटाचा ब्रेक घेऊन परत 3 तास अभ्यास करत गेलो. पुन्हा शेवटला कळालं की सातत्य अभ्यासाचं खूप मोठं, अभ्यासात सातत्य असणं खूप गरजेचं आहे, त्याशिवाय काय होऊ शकत नाही. बरोबर आहे. म्हणजे अभ्यास करत असताना कंटिन्यू 7 ते 8 तास बसण्याची आवश्यकता नाही, तर मध्ये ब्रेक घेतला तरी चालतो. बसू शकत नाही कोण 7 ते 8 तास. कमी 2 तास बसल्यावर मेंदू असं हे होतं, थकतो. त्यामुळे 10 ते 15 मिनिटाचा मध्ये ब्रेक असणं गरजेचं आहे. अतिशय छान सांगितलेलं आहे. खरं तर हा जिल्ह्यामध्ये प्रथम आलेला आहे आणि आपण याची संवाद साधूया. तुझं काय नाव आहे आणि काय सांगशील, तू कसा अभ्यास करायचा? माझं नाव तांबे रामदास लक्ष्मण. माझं गाव इथनं 90 किलोमीटर आहे. इतक्या लांबून मी इथं शिकण्यासाठी आलो. इथं आल्या सरांचा मला सपोर्ट चांगला भेटला आणि सगळं. आणि अभ्यासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर कन्सेप्ट क्लिअर असणं महत्वाचं आहे. सरांनी वर्गात शिकवताना लक्ष देणे, नंतर घरी गेल्यावर त्याची रिव्हिजन करणे, त्याच्याकडे पाहणे, रोजची रोज कन्सेप्ट केलं तर एवढा ताण येत नाही आणि अभ्यास वेळेवर होतो. आणि तू काय सांगशील? माझं नाव लांडे रोहित ईश्वर, गाव जेकटेवाडी. कितवा क्रमांक आला तुझा? 2रा. आणि कसं असायचं तुझं अभ्यासाचं नियोजन? अभ्यास करत असताना रोज संध्याकाळच्या आणि सकाळच्या अभ्यास करायचो जास्तीत जास्त. आणि मित्रांसोबत अभ्यास करायचो, म्हणजे असं ग्रुप स्टडी करायचा आणि ग्रुप स्टडीचा तुला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला. हा. बरोबर आहे.
तू काय सांगशील, तुझं नाव सांग आणि तुझं कसं असायचं अभ्यासाचं नियोजन? माझं नाव मौरी कीर्ती प्रकाश. मी रेग्युलर अभ्यास करायचे. स्टार्टिंग पासून अभ्यास केल्याने एकदम लोड येत नाही. कन्सेप्ट शिक्षकांनी खूप सपोर्ट केला. आई वडिलांनी पण खूप सपोर्ट केला. त्यामुळे मी आज माझा 2रा नंबर आलेला आहे. तर रेग्युलर अभ्यास करणं महत्वाचं असतं. आणि शाळेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं शिकवलं जातं. शाळेमध्ये खूप छान शिकवतात. त्यामुळेच कन्सेप्ट क्लिअर होतात सगळ्या आणि शिक्षक पण खूप सपोर्ट करतात. तू काय सांगशील, तुझं नाव सांग आणि काय सांगशील? माझं नाव आहेर कोमल बाळासाहेब. मी आर्ट शाखेतून पहिली आले. मला 92.33% पडलेत आणि ह्याचं श्रेय मी सगळं माझ्या शिक्षकांना आणि माझ्या आई वडिलांना देईल. आई वडिलांना पण खूप सपोर्ट केला आणि शिक्षकांनी पण खूप चांगलं शिकवलं. आर्ट मध्ये कन्सेप्ट अगोदर क्लिअर असायला पाहिजे. कन्सेप्ट क्लिअर झाली की आपण त्याचं विश्लेषण आपल्याला आर्ट मध्ये करायला पाहिजे. एखादी कन्सेप्टचं आपल्याला 1 किंवा 2 पेज लिहिलं तर आपल्याला म्हणजे आर्ट मधून मार्क पडतात. आणि आर्ट जेवढं आपण समजतो का तेवढं हलकं नसते. मला संस्कृत मध्ये 100 पैकी 100 पडले. तर मग संस्कृत म्हणजे मग तुझा महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आला असेल संस्कृत मध्ये? ते 100 म्हणल्यावर ते अजून माहित नाही, पण मला संस्कृत मध्ये 100 पैकी 100 पडले आणि त्याचं श्रेय मी शिक्षकांना देते. गोरे सरांनी खूप चांगलं शिकवलं त्यामुळं झालं. श्रीपतराव भोसले हायस्कूलचे शिक्षक पण खूप चांगले आहेत, खूप चांगले शिकवते. तू काय सांगशील, तुझं नाव आणि काय बोल? माझं नाव शिंदे निकिता बाळासाहेब. मी आर्ट मधून 2nd नंबर आले. माझं 89% आहेत. आणि म्हणजे हार्डवर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क करणं खूप महत्वाचं असतं आणि चॅप्टर वाईज नोट्स काढणे पण ही खूप महत्वाचं असतं. अभ्यास रेग्युलर केलं पाहिजे आणि लक्ष देऊन केलं पाहिजे. लक्ष देऊन केल्यामुळं स्मरणशक्ती वाढते आणि स्मरणशक्ती वाढल्यामुळं अभ्यासात मन लागतं. त्या मन लागल्यामुळं अभ्यास पण रेग्युलर करू वाटतं. बरोबर. आणि म्हणजे मला कधी संस्कृतला 96 मार्क आहेत. 96 मार्क आहेत. मग त्या 96 मार्कामागे गोरे सरांचा हात आहे आणि इतर शिक्षकांचे पण हात आहे. श्रीपतराव भोसले हायस्कूलचे सर्व शिक्षक आम्हाला खूप सपोर्ट केले आणि माझे आई वडील पण खूप सपोर्ट केले. मी ह्याचं श्रेय माझ्या आई वडिलांना शिक्षकांना देते. ओके. तू काय सांगशील, तुझं नाव आणि कशा पद्धतीने तुझं अभ्यासाचं नियोजन असायचं आणि कसं तू यश प्राप्त केलेलं आहे? माझं नाव तांबारे अमृता किरण. मी कला शाखेतून 3रा क्रमांक पटकावलेला आहे. श्रीपतराव भोसलेचे एकदम उत्कृष्ट शिक्षक लाभल्यामुळे मी इथपर्यंत पोहोचले आणि माझ्या पालकांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे. त्यांच्या मेहनतीशिवाय मी इथपर्यंत पोहोचू शकत नव्हते. शिक्षकांची एवढी मदत लाभली. रेग्युलर कॉलेज करण्याचे बरेच फायदे आहेत. मी रेग्युलर कॉलेज केलेले. रेग्युलर कॉलेज केल्यामुळे माझ्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या आणि मला ज्या पण अडचणी येत गेल्या ते मी शिक्षकांना विचारत गेले. त्यामुळं धाडस वाढलं. शिक्षकांनी समजावून सांगितल्यामुळं अभ्यासात भरपूर प्रगती झाली. त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचले. धन्यवाद. तर आपण आलो होतो श्रीपतराव भोसले हायस्कूल या शाळेवरती आणि आत्ताच आपण प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे आणि या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचं रहस्य सांगितलेलं आहे. आपल्या आई वडिलांच्या कष्टाचं चीज यांनी केलेलं आहे. शिक्षकांनी शिकवलेलं जे आहे त्याचं त्यांनी चीज केलेलं आहे आणि आयुष्यामध्ये आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये यांना विश्वविशाल न्यूज कडनं खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि यांच्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी यांनी नक्कीच प्रयत्न करावेत अशा शुभेच्छा आम्ही विश्वविशाल न्यूज कडनं तुम्हाला देतो आणि तुम्ही अशाच पद्धतीनं भविष्यामध्ये प्रगती करत राहावा अशा देखील शुभेच्छा आम्ही तुम्हाला देतो. आणि आपण इथंच थांबूया. विश्वविशाल न्यूज साठी मी विशाल जगदाळे, धाराशिव. धन्यवाद. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही विश्वविशाल न्यूज पाहत असाल तर विश्वविशाल न्यूजचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्वविशाल न्यूजचं फेसबुक पेज नक्की फॉलो करा. आपण इथंच थांबूयात. धन्यवाद. तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्वविशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.